आता विचारच करत होते शहाळ्याचं पाणी ऑर्डर करायचा। भाऊजींची तब्येत खूपच वीक वाटते रे। तू उभा काय जाऊन देऊन ये ना। नाही काकू, मी नाही जाऊ शकत ना आतमध्ये। अरे हो, परवानगी नाहीये ना। तुम्ही द्याल? हो, आणि सांगेन सुद्धा केदारने दिलंय म्हणून। पण त्यांनी जर विचारलं केदार का नाही आला तर? सांगेन त्याला यायची परवानगी नाहीये म्हणून। नाही काकू, हे नका सांगू प्लीज। अरे त्यांना आधीच बरं नाहीये आणि हे सगळं कळल्यानंतर त्यांना अजून त्रास होईल। त्यांना एकदा बरं होऊ द्या, आपण हे सगळं त्यांना नंतर सांगूया। मी समजू शकते, काळजी करू नकोस। तुम्हा बाप लेकांच्या नशिबात जेवढं लांब राहणं लिहिलं होतं ना, ते आता राहून झालंय। तुम्हाला आता फार काळ लांब नाही राहावं लागणार। आलेच हा तुम्ही? हो। तू किचन मध्ये काय करतेस? काकू, पण इतकं घाबरायला काय झालं? अगं, तू किचन मध्ये असणं म्हणजे इतरांसाठी घाबरण्यासारखंच आहे ना। काय हवंय तुला मला सांग, मी करून देते। नाही काकू, अहो मला काही नकोय। युवी इतकं काम करतोय ना, मला त्याच्यासाठी काहीतरी करायचंय। हे बघा, मी गरम पाणी ठेवलंय, पण आता ह्याच्यात काय टाकू? हा टॅमॅटो आणि हा मिरच्या हे टाकू। थोडंसं आंबट तिखट गोड असं काहीतरी करते। नको ग, असं काहीही करू नकोस। युवराजच्या चांगुलपणाची एवढी मोठी आणि एवढ्या लवकर शिक्षा त्याला देऊ नकोस। काकू, असं म्हणतात की प्रेमाने काहीही केलं ना तरी ते छानच होतं। होतं ना, पण त्यासाठी किमान काहीतरी यावं लागतं। गेल्या वेळेला वहिनींच्या शिऱ्यामध्ये मीठ घालून त्यांच्या तोंडाची चव पळवलीस, आणि आता युवराजवर हा विषप्रयोग नको प्लीज। मग मी काय करू आता, तुम्हीच सांगा। म्हणजे अशी काहीतरी गोष्ट जी खूप सोपी आहे आणि युवीलाही खूप आवडेल। सोपी? सोपी। मी ना गाजरचा हलवा करते। अगं गाजराची कोशिंबीर करताना चुकणारी तुला गाजर हलवा सोपा वाटतो का ग? आता तुम्हीच सांगा काय करू मी? तू काही करू नकोस, तुला काहीच येत नाही गणेशी। काकू, ठीक आहे, तू एक काम कर, तू ना ग्रीन टी बनव। ग्रीन टी? नाईस आयडिया। पटकन फूड कलर घेऊन येते। एक मिनिट, फूड कलर कशासाठी? काकू, ग्रीन टी कलर टाकायचा, मग टी टाकायची ना, ग्रीन टी होते मग। निशी, तू एक काम कर, तू या पाण्यात बुड।